नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या युट्यूब चॅनलमध्ये। 15 ऑगस्ट ही प्लेट बसवण्याची अंतिम तारीख होती। HSRP प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ही प्लेट बसवण्याची 15 ऑगस्ट ही अंतिम तारीख होती। याच्या आधी आपल्याला 4 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती। 31 मार्च ही सुरुवातीला देण्यात आलेली तारीख होती। त्यानंतर परत आपल्याला 30 एप्रिल देण्यात आली तारीख, परत 30 एप्रिल नंतर परत 30 जून देण्यात आली। 30 जून नंतर आता आपल्याला 15 ऑगस्ट ही लास्ट तारीख सांगितली होती प्लेट बसवण्याची, रजिस्ट्रेशन प्लेट करायची। पण आता त्याच्यानंतर अजून मुदतवाढ देण्यात आली आहे। पण ही मुदतवाढ का देण्यात आली आहे? कारण की आपल्याला भरपूर प्लेट बसवायच्या आहेत। ज्या प्लेट आहेत त्या आपल्याला 1,75,00,000 प्लेट बसवायच्या आहेत। त्यापैकी फक्त 60 ते 65 लाख प्लेट म्हणजे थोड्या बसलेल्या आहेत आणि थोड्या आता ऑनलाईन प्रोसेसमध्ये आहेत। तर टोटल अजून 1,20,00,000 प्लेट बसवायच्या बाकी आहेत। एवढ्या लोकांनी अजून प्लेट बसवलेल्या नाहीत, त्यामुळे आता ही अजून मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर मुदतवाढ अशी आहे की मित्रांनो, आता आपल्याला 30 नोव्हेंबर ही शेवटची मुदतवाढ आपल्याला दिलेली आहे। पहिला सांगितलं होतं की 15 ऑगस्ट ही अंतिम असेल, पण 15 ऑगस्ट नंतर परत आता हे अजून सांगितले आहे की 30 नोव्हेंबर ही अंतिम असणार आहे। पण जी प्रोसेस आहे ती फटाफट करण्यासाठी गव्हर्नमेंटने अजून मुदतवाढ दिलेली आहे। कारण की गव्हर्नमेंटवरती पण जास्त लोड आला नाही पाहिजे, कारण की 1,20,00,000 प्लेट्स अजून लावायच्या आहेत आणि सगळ्यांनी एकदाच ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना पण हे शक्य होणार नाही एवढ्या प्लेट एकदम बसवल्या। त्यामुळे मुदतवाढ मिळालेली आहे। तर तुम्हाला हा निर्णय कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून सांगा। आणि 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे, तर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या। धन्यवाद।